उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। मातोश्रीवर ही पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। त्यांची ही पत्रकार परिषद कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे त्या या पत्रकार परिषदेमध्ये मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आहेत। कृष्णात, आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे, काय नेमकं यामागचं प्रयोजन आहे, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे ते मांडतील? गेल्या आठवड्याभरामध्ये सुप्रीम कोर्टात पक्ष शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव या संदर्भात सुनावणी सुरू आहे आणि त्यासोबत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ते पाहता नक्कीच या संदर्भातला निर्णय जो आहे तो सकारात्मक असल्याचं वाटत असलं तरी पुढच्या आठवड्यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून देखील युक्तिवाद मांडला जाणार आहे आणि एकंदरीत आतापर्यंतचे युक्तिवादाचे मुद्दे पाहिले गेले तर त्याला धरूनच ही पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांची असण्याची शक्यता आहे। कारण गेले मागच्या आठवड्याभरामध्ये आणि त्याच्या अगोदर एक दिवस असे एकूण 3 दिवस कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद मांडताना कशा प्रकारे शिवसेना पक्ष चिन्ह हे देताना निवडणूक आयोगाकडून आपल्या अधिकारांचं उल्लंघन झाल्याचं वारंवार नमूद केलं गेलेलं आहे आणि याला धरूनच उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदेमध्ये बोलतील अशी शक्यता आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी।